नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 20 मे 2026 रोजी बुलढाणा येथे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा करा। ॲड जयश्री शेळके इंधन तुटवड्यावर तातडीने उपाययोजना करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। राज्यासह देशभरात निर्माण झालेल्या पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता ॲड जयश्री शेळके यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले। सध्या शेती मशागती व पेरणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असताना ट्रॅक्टर, रोटावेटर, जनरेटर, पंप तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत आहे। प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल वाहतूक करण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे। मात्र तसा कोणत्याही प्रकारचा शासकीय आदेश नसल्याने पेट्रोल पंपधारक कॅनमधून डिझेल देण्यास टाळाटाळ करतात। तसेच अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे खोळंबत असून वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की आधीच वाढती महागाई, खत बियाण्यांचे वाढलेले दर आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना इंधन तुटवड्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे। तसेच काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार व साठेबाजी होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून समोर येत आहेत। याशिवाय रोजंदारी कामगार, छोटे व्यापारी, मालवाहतूक व्यवसाय आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा। ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर विशेष नियंत्रण ठेवावे, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच शेती कामांसाठी आवश्यक इंधनाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ॲड जयश्री शेळके यांनी शासनाकडे केली आहे। मागील काही दिवसापासून पेट्रोल डिझेल दरवाढ करण्यात आली आहे आणि प्रामुख्याने शेतकरी जो आता ऐन हंगामाच्या तोंडावर त्या ठिकाणी सगळी कामं डिझेलवर त्याची चालतात, त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल आणण्यासाठी जातात, त्या शेतकऱ्यांना नाकारलं जातं, डिझेल मिळत नाहीये। खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय, सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। खरं म्हणजे शासनाने एकीकडे फार्स केलाय, मुख्यमंत्री आणि मंत्री एकीकडे कोणी बुलेटवर येतं, कोणी ईव्ही कारमध्ये येतंय, कोणी सायकलवर येतंय। ही सगळी नौटंकी बंद करा आणि शेतकऱ्यांना आधी डिझेल उपलब्ध करून द्या, कारण सगळी शेतीची कामं ही खोळंबलेली आहेत। शासनाने जर त्यांच्याकडून होत नसेल तर हे नाकर्त्या सरकारने आपलं नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे आणि सरळ सरळ राजीनामे दिले पाहिजेत। मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। मोठ्या शहरांमध्ये नसेल, परंतु बुलढाणा वाशिम सारख्या लहान शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात 12-12 तास रांगाच्या रांगा डिझेल पेट्रोलसाठी लागलेल्या आहेत। हे सगळं जे चित्र आहे ते भयंकर आहे आणि याच्या पुढेही संकट मोठं आहे। शेतकऱ्याची पिळवणूक थांबवा आणि शेतकऱ्याला त्याला ज्या ठिकाणी जिथे डिझेल लागत असेल त्याला ते उपलब्ध करून द्या त्याच्या शेतीच्या कामासाठी। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। हे पहा, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये, जनतेमध्ये रोष आहे, सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ तर झालीच, परंतु दरवाढ केल्यानंतरही पेट्रोल डिझेल हे सहजासहजी उपलब्ध होत नाहीये। प्रामुख्याने शेतकऱ्यांची खूप मोठी कुचंबना केली जाते आणि एकीकडे मोठा काळा बाजार या माध्यमातून होतोय। जर असं सुरू राहिलं तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल आणि निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन करून सरकारला त्या ठिकाणी हे करण्यासाठी भाग पाडेल।